आता 26 धावाहून अधिक धावा काढेल तर पुढे पात्र होईल फायनल साठी. कारण हाय स्कोरिंग आणि कमी धावसंख्या काढणारा संघ जिंकणारा संघ पुढच्या मॅच मध्ये टाकीगाव बामणडोंगरी अंडर-22 संघासमेत खेळणाऱ्या सध्या टाकीगाव टीम आणि त्यांच्या विरोधात बामणडोंगरी अशी लढत. ग्रामीणचा संघ आहे बामणडोंगरीचा. अंडर-22चा संघ देखील सुपर 5 ला पोहोचला. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणखीन 3 मॅच आहेत आपल्या. ही मॅच पकडून 3 मॅच पूर्ण करायच्या आहेत. मागच्या मॅच मध्ये जास्त प्रमाणात वेळ लागला. 40+ दोन्ही संघ ज्या पद्धतीने खेळले 2-2 षटकांची मॅच. हा सामना देखील 2 षटकांचा राहील. 11 टाकीगाव संघ बॅटिंग करणारे आणि त्यांच्या विरोधात आपण ओमसाई जीवदानी क्रिकेट क्लब बामणडोंगरी संघाला पाहता. अक्षय पवार आय थिंक आयकॉन खेळणार आहे टाकीगाव संघामध्ये. दोन षटकांचे मॅच. अक्षय पवार येत आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि दुसरीकडे चैतन्य पाटीलला आपण पाहताय. तो आयकॉन खेळाडू आज बामणडोंगरी संघाकडून पुन्हा एकदा आपण वैभव पाटीलला पाहताय. कंठवली गावामधील एक वेगवान जलद गतीचा गोलंदाज आणि पावसाळी रबर बॉल मध्ये वैभव पाटील या नावाला प्रचंड मागणी राहते आणि आज मोठ्या संघाकडून पुन्हा एकदा ते खेळणार आहेत. विजेत्या संघाचा भाग राहिला वैभव पाटील. त्यामुळे मजा येईल मॅचला. 2 षटकांची मॅच. चला अंपायर्स थोडीशी घाई करूया. बॅट्समॅन आलेत फिल्डिंग डिपार्टमेंट. चला क्षेत्ररक्षण लावा त्वरित. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा संपूर्ण कव्हर केली 5 दिवसामध्ये आणि आता शेवटच्या टप्प्याकडे आपण पोहोचलो. क्वार्टर फायनल. याच्यानंतर थेट सेमी फायनल. अंडर-22 बामणडोंगरी संघ खेळेल आणि तो कुठला संघ राहील. मागच्या मॅच मध्ये 25 धावा हायस्कोर राहिला. सामन्याला आपण सुरुवात करतोय. अक्षय पवार आणि त्याच्या सोबतीला चैतन्य पाटील. टाकीगाव टेनिस क्रिकेट मधला एक घातक खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे आणि बऱ्याचशा स्पर्धा सध्या चैतन्य पाटीलच्या नावाची चर्चा करू लागल्यात आणि तो खेळाडू दाखल झाला आणि तो समोर देखील तेवढ्याच ताकदीचा खेळाडू आहे ज्याची बॉलिंग नेहमी चर्चेमध्ये राहते. विविध स्पर्धा त्यानं गाजवल्यात. बऱ्याच आयकॉन स्पर्धा तो खेळल्या आणि सातत्यानं त्याच्या बॉलिंगचा बोलबाला पाहायला मिळाला. वैभव पाटील कंठवली गावचा सुपरस्टार खेळाडू. मजा येईल या मॅचला. 2 षटकांची मॅच. चैतन्याच्या विरोधात वैभव पाटील. एकाच विभागामधील एक खेळाडू आहेत आणि तो आता कोण भारी पडेल एकमेकांच्या विरोधात. लेट्स प्ले क्वार्टर फायनल सेकंड. पहिला बॉल टॅप केल्या. बॉलला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. वैभव निघाल्या बॉल पर्यंत. एक कंप्लीट करण्यात आले. दुसऱ्या धावेचा चान्स नाहीये. चांगल्या पद्धतीने धावताना पाहायला मिळाला वैभव पाटीलला आपण पाहता. पहिल्या बॉलवरती सिंगल घेण्यात आली आणि स्ट्राईक वरती प्रमोट करण्यात आले अक्षय पवारला. सावले गावचा खेळाडू. या बऱ्याचशा स्पर्धा अक्षय पवारच्या भन्नाट बॅटिंगनं जिंकून दाखवल्यात. अक्षय पवार म्हटला की त्याच्या बॅटिंगचा स्विंग नेहमी चर्चेमध्ये राहतो. अक्षय पवार नेहमी लांबलचक षटकार मारतो. फार मोठा चाहता वर्ग त्याचा देखील राहिलाय. त्यामुळे आता हे बॅटल कोण जिंकेल. वैभव विपक्ष अक्षय. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. पूर्वी आर्यन पोहोचण्या अगोदर 2 धावा सहज कंप्लीट केल्या जातील आणि पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी जलद गतीनं पूर्ण देखील करण्यात आल्यात. अंपायर्स पाहूया काय सांगतायत. चला अंपायर्स या बॉलवरती रन्स किती मिळतील. 2 धावा पूर्ण करण्यात आल्यात.
चांगलं रनिंग बिटवीन विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये. 2 बॉलच्या अखेरीस धावफलकावरती बिनबाद 3 अशी सुरुवात बामणडोंगरी संघाच्या विरोधात. टीम टाकी गावची चांगली स्टार्ट. वैभव पाटील तयार. लॉफ केला बॉलला, स्लॉट मध्ये दिला, ओव्हर पिच बॉल आणि तिथे आक्रमण साधत असताना अक्षय पवारच्या बॅट मधून पॉवरफुल स्ट्रोक. बॉल बाउंड लाईनच्या बाहेर. षटकार. त्यांच्या स्लॉट मध्ये त्यांच्या पट्ट्यात बॉल आला की ते थेट सीमा पार पाठवतात आणि तेच उत्तर दिलं षटकाराला. धावफलकावरती धावा 6 प्राप्त करण्यात आले आणि 6 धावेने धावफलक 9 वरती पोहोचले. मागील 2 बॉल शॉर्ट पडले, त्याच्यानंतर हा थोडासा पुढे पडला बॉल. गोलंदाज वैभव पाटील पुन्हा एकदा तयार. ओके बात है, परफ्यूम डिलिव्हरी. अंपायर्स कडे पाहिलं जरूर वैभव पाटील विकेट कीपरनं देखील, आणि 2 हात सुरुवातीला आले समान. असं वाटलं की वाईट दिलं, पण तू नाहीये. बॉल आलाय ड्रॉप, निर्धाव चेंडू. चांगला बॉल आहे, समोरून गेला बॉल आणि त्याच कारणास्तव हा चांगला बॉल आपण म्हणूया. ही ओळख आहे, वैभव पाटील कमबॅक करण्यासाठी ओळखले जातात. जागेवरून मारलाय. व्हॉट अ शॉट, काय फटका. शॉट ऑफ द टुर्नामेंट, शॉट ऑफ द डे. लाजवाब फटका. बॉल पाठवला थर्ड बाउंड लाईनच्या बाहेर. केपीच्या बॅट मधून षटकार. हा फटका मारला तेव्हा साऱ्याच प्रेक्षकांनी म्हटलं क्या बात है, काय फटका मारलाय अक्षय पवार. पॉवरफुल बॅटिंग, दणदणीत स्टार्ट. षटकार वैभव पाटील यांच्या विरोधात. हल्ला बोल, आक्रमण. आता बॉल चांगल्या विकेटच्या मागे अडवू शकले नाहीये. बॉल निघालाय, लॉंग स्टॉप. नशिबाची साथ, 22चा चौकार. इथे वैभव पाटील नाराज असणार आहेत. बॉल थांबवणं गरजेचं होतं आणि शेवटच्या बॉलवरती नशिबाचा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9व्या 11 टाकीगाव टीमची धावसंख्या 3 बाद 19 धावा. 19 धावा धावफलकावरती. वेगवान बॉल पाहायला मिळाला, अडवू शकले नाहीयेत विकेट किपर यांनी. तिथे फायदा मिळाला. 19 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक आहे. जीत खोतला आमंत्रित करण्यात आले शेवटच्या ओव्हरमध्ये. लास्ट ओव्हरमध्ये आपण जाऊया. जीत येत आहेत नवीन गोलंदाज. जीत देखील फास्टर गोलंदाज आहे. फ्लो फुल अगदी फुल स्पीडनं तो बॉलिंग करतो. बॉडी स्ट्रेच करून नेहमी त्याची गोलंदाजी पाहायला मिळते. जीत खोतच्या समोर आपण बॅट्समन पाहता चैतन्य पाटीलला. एकोणीस धावा धावफलकावरती. पहिला बॉल फ्लिक केला बॉलला. कॅचची संधी, पण तो पुढे पडला बॉल. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एका धाव्याने धावफलकावरती 20 धावा लागल्या गेल्यात. 12 बॉलची मॅच आहे, त्यामुळे 12 बॉलमध्ये आता किती धावा बनतायत. ज्या पद्धतीची सुरुवात केली केपी खेळतायत, त्यामुळे 35हून अधिक धावा बनवण्याची चांगली संधी टाकीगाव संघाला उभी टाकली आणि आता 20 बनल्यात धावा. येणाऱ्या पुढच्या 5 बॉलमध्ये जीत खोत तयार. फुल टॉस टाकलाय. इकडे कॅच साठी कॉल करण्यात आलाय. क्षेत्ररक्षक राहुल. सकाळपासून आम्हाला ते हेच सांगतात, सगळ्यात जास्त कॅच मीच पकडल्यात आणि राहुलच्या हातातून आता कॅच निसटला. सकाळपासून ते स्कोरिंग करत होते राहुल, आता मॅच साठी गेले आणि कॅच ड्रॉप. पूर्ण 5 दिवस राहुल जोडला गेले या स्पर्धेमध्ये स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. 2 धावा मिळाल्या जातील. 2 धाव्याने धावफलकावरती 22 धावा. फुलटॉस बॉल होता, फायदा उचलू शकले नाहीयेत अक्षय पवार. त्यावेळीचा हा बॉल चान्स होता जीतकडे. बॉल थांबवता आला नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. 2 धावा मिळणार नाहीये. पुन्हा एकदा एकच धाव. तेवीस धावा धावफलकावरती.
क्वार्टर फायनलची मॅच. त्यामुळे 26 धावेचा आपण जो उच्चांक पाहिला तो कदाचित मोडला जाईल. समोरच्या दिशेने खेळलेत ऑन साइडला, ऑन ड्राईव्ह केला बॉलला, लॉंगॉनचा खेळाडू पोहोचता, एक धाव पूर्ण करण्यात आली. थोडेसे स्किट झाले, पडले खेळाडू, पण तो लगेच बॉल उचलला देखील. तत्पूर्वी 2 धावा घेण्याचा पर्याप्त वेळ. 25 रन्स, 25 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. या मॅच मध्ये जास्त धावा काढत सामना जिंकला गेला तर तो संघ फायनल खेळणाऱ्या. म्हणजे पुढची मॅच पनवेल टीम 40+ तयारीत राहा. आणि इथे किती धावा बनताय, शेव इथे फटका फसलाय, कॅचची संधी, पकडला गेलाय कॅच. चैतन्य पाटीलच्या बॅटिंगला दिलाय पूर्णविराम. पहिला धक्का लागलाय टीम टाकीगाव संघाला. चैतन्य पाटीलचा खेळ संपला. शेवटचा बॉल राहिला, त्यामुळे जर या बॉलवरती किती धावा येतात पाहूया. आणि मागच्या मॅचचा स्कोर होता आय थिंक 25 धावा. आता पण 25 झाल्यात, परंतु 26 चेस करण्याची संधी मिळू शकते टीमला. पार्थ नवीन खेळाडू, शेवटचा बॉल शिल्लक राहिला. चांगली वापसी केली वैभव पाटील यांच्या विरोधात. 18-19 रन्स आल्यानंतर एक चांगलं षटक जीत खोत यांचं पाहायला मिळालं. शेवटचा बॉल, धावफलकावरती 25 धावा. त्या मॅच नंतर आणखीन 2 सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. शेवटचा बॉल, 25 धावा धावफलकावरती. क्या बात आहे, चांगला बॉल. विकेटच्या मागे पुन्हा एकदा अडचण, रोखू शकले नाहीयेत गोल क्षेत्ररक्षक. एक धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण करण्यात आल्यात. आणि बाईचा इशारा, 27 धावा. त्यामुळे चला आता पुढची मॅच पनवेल विपक्ष बामणडोंगरी अंडर-22 टॉस साठी या. अंडर-2 चे कॅप्टन येत आहेत आणि पनवेल 40+. 28 धावेचा पाठलाग करावा लागणार आहे मॅच जिंकण्यासाठी. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 28 धावा. चला टॉस साठी आम्ही विनंती करतो 40+ तालुक्याचे कॅप्टन, चला जय यांना आम्ही विनंती करत आहोत. आणि कॅप्टन राहुल, अंडर-22 चे कॅप्टन बामणडोंगरीचे राहुल, या आपण देखील टॉस साठी. फार महत्वाची पुढची मॅच, सेमी फायनल. अंडर-22 ला एकही आयकॉन दिला जाणार नाही, याची दखल घ्या. कारण डायरेक्टली तुम्हाला एक एक्स्ट्रा विन देण्यात आलं, त्यामुळे तुम्हाला आयकॉन घेता येणार नाहीयेत. आणि टॉस करूया. राहुल थांबा, टॉस केला जाईल. कॅप्टन, पनवेल टीमचे कॅप्टन, बघा लक्ष असू दे, आम्ही पुन्हा एकदा कॉल करतोय.
चला बामणडोंगरी टीम बॅट्समन जा मैदानामध्ये प्लीज. बारा चेंडू आणि 28 धावेचा करायचा पाठलाग. सलामीचे खेळाडू मैदानामध्ये आर्यन नाईक दाखल झालाय आणि त्याच्या सोबतीला आयकॉन वैभव पाटील मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. फार महत्वाची मॅच, जिंकेल तो टॉपला जाईल, फायनल मध्ये जाणार आहे. त्यामुळे या मॅच मध्ये टाकीगाव जाईल आता फायनल मध्ये की बामणडोंगरी ग्रामीणचा संघ आयकॉन वैभव पाटील यांच्या नेतृत्वाने आज खेळतात. 28 धावा 12 बॉल मध्ये काढायचे आहेत. आता चैतन्य पाटील दाखल झालेत पहिल्या षटकामध्ये. अशी माहिती मिळाली स्कोररच्या माध्यमातून की अमय पाटीलची चर्चा प्रचंड राहिली या स्पर्धेमध्ये. अमय पाटीलनं चांगला परफॉर्मन्स संपूर्ण स्पर्धेमध्ये दाखवला. अमय पाटील या खेळाडूला आज आपण स्क्वॉड मध्ये पाहत नाही आहोत, परंतु त्याचा खेळ त्याच्या अगोदर चांगला राहिला. कॅप्टन आलेत 40+ चे पनवेल तालुक्याचे कर्णधार आणि आपण टॉस करणार आहोत. चला पुढची मॅच देखील 2 षटकांची आहे. बामणडोंगरी अंडर-22 संघाने पुढच्या मॅचचा टॉस जिंकला. सेमीफायनल ते खेळणार आहेत टीम पनवेल 40+ तालुक्यातील संघाच्या विरोधात. मॅचला करूया सुरुवात. 12 बॉल 28 मॅच. चैतन्य पाटीलच्या हातामध्ये बॉल देण्यात आला. पहिल्या षटकामध्ये चैतन्य पाटील दाखल झाला. समोर आर्यन नाईक ISPL खेळाडू. पहिलाच बॉल पूल केलाय, मागे पाठवलाय. नो चान्स ऑफ द फाईन लेग. फाईनच निघालाय बॉल. सीमारेषा ओलांडतोय. चौकार. मॅन ऑफ द मॅच आय थिंक मागच्या मॅचचे जय राहिलेत. चला जय यांना आम्ही विनंती करतो तुमच्याच हातामध्ये मॅन ऑफ द मॅच जाईल, कारण तुमची चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. सामनावीर मागच्या मॅचचा पहिल्या बॉलवरती चालना केले. सुरुवात चैतन्य पाटीलच्या विरोधात. गुड स्टार्ट. बामणडोंगरीचा युवा घातक खेळाडू बॅटिंग करतोय. जागेवरून काय फटका मारलाय, क्या बात आहे. आर्यन नाईकचा वार. बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 6. षटकार. बामणडोंगरीचा युवा प्रतिभाशाली गुणवान खेळाडू बॅटिंग करतोय. ISPL ही स्पर्धा तो का खेळलाय याचं उदाहरण. समोर तेवढ्याच ताकदीचा खेळाडू आहे, पण तो आर्यन नाईक हेच म्हणत असेल. ठोकायचं तर टॉपच्याला. सुरुवात 2 बॉल मध्ये 10 चिक झाले, त्यामुळे आता पाठलाग 18 राहिल्यात 10 बॉल मध्ये. त्याचं उत्तर पुढच्या बॉलवरती चैतन्य पाटीलने देखील दिल्या. लगेच गेम मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न. लाईन चांगली पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू आल्या. 3 बॉलचा खेळ संपला. धाव फलकावरती 10 धावा. पुढचा बॉल तो देखील खाली राहिला. इथे देखील चांगला बॉल. सुरुवातीचे 2 बॉल आर्यन नाईकच्या वाट्याचे राहिले, परंतु पुढचे 2 बॉल चैतन्य पाटील देखील कमी नाहीयेत हे सांगणारी गोलंदाजी. 4 बॉल धाव फलकावरती 10 धावा. फटका फसलाय. कॅचची संधी. दबाव वाढला. अक्षय पवार बॉल खाली पकडलाय. कॅच. पहिला धक्का लागलाय. ओमसाई क्रिकेट क्लब जीवदानी बामणडोंगरी संघाला. आर्यन नाईक बॅक टू पॅव्हेलियन. दहा या धाव संख्येवरती पहिला धक्का लागला. नवीन खेळाडू येताना पाहायला मिळत आहे संदेश गोंदली. 3ऱ्या क्रमांकावरती वन डाऊनच्या भूमिकेमध्ये दाखल झाला. 18 धावेची आणखी आवश्यकता. येणाऱ्या 7 बॉल मध्ये 18 धावा. उर्वरित पुढच्या 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 धावेची 18 धावेची आणखी आवश्यकता. संदेश गोंदले आलाय. उंच मारलाय. लांबी पडले कमी. लॉंग ऑनला कॅचची संधी. कॅच निसटला. कॅच ड्रॉप झाला. एवढा कठीण हा कॅच नव्हता, पण तो पकडू शकले नाहीयेत. रन्स मिळेल 1 धाव.
आपल्या आता समीकरण शेवटचे 6 बॉल 17 धावेची आणखीन आवश्यकता. 6 बॉल 17 धावा. फलकावरती 11 लागल्यात. 28चा पाठलाग. येणारे 6 चेंडू 17ची आवश्यकता. बॅट्समन वैभव पाटील. दुसरीकडे बघा आयोजकांकडून चैतन्य सूचना देण्यात येते. आयकॉनला बॉलिंग दिली जाणार नाही. पहिलं षटक टाकणं गरजेचं होतं. आयकॉन हे सांगतायत आयोजक. चला कदाचित आयकॉननं पहिलं षटक टाकलं असतं तर हे चाललं असतं. आयोजक सांगतायत म्हणजे अक्षय पवार यांना बॉलिंग मिळणार नाहीये. 17 धावेची आवश्यकता 6 बॉल मध्ये. अंतिम षटकामध्ये गोलंदाजाचा आता ग्रामीण गोलंदाजाचा वापर करावा लागणार आहे. आय थिंक विघ्नेशला आमंत्रित करण्यात आले शेवटच्या ओव्हरमध्ये. आर्यनला आमंत्रित करण्यात आले. 6 बॉल 17 धावा. शेवटचं षटक आहे आणि 6 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 17 धावेची आवश्यकता. फार मोठा निर्णय म्हणूया कारण आयकॉन बॉलिंग मॅच मध्ये करू शकणार नाही. आता पहिलं षटक टाकलं असतं तर ते जमलं असतं पण तो आता नाहीये. आर्यन आल्या बॉलिंगच्या उंबरट्यावरती. 6 ला 17 धावा. समोर संदेश गोंदली. पहिला बॉल पूल केला. आडव्या बॅटने खेळून काढला. स्ट्रोक. फाईन लेगला आला बॉल. एकच धाव या बॉलवरती. समीकरण आता शेवटचे 5 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी आणखीन 16 धावेची आहे आवश्यकता. 5 बॉल 16 धावा. पुढची मॅच आपण 2 षटकांची खेळवतो याच्याकडे लक्ष ठेवा. वेल वाचवा. सोळा धावेची आवश्यकता येणाऱ्या 5 बॉल मध्ये. शॉर्ट पिच बॉल पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची मोठी एज लागले. मागे चाललाय बॉल. एक सिंगल कंप्लीट करण्यात आले. दुसरा धावेचा प्रयत्न. वैभव पाटीलला स्ट्राईक घ्यायची आणि 2 धावा या बॉलवरती पूर्ण करण्यात आल्यात. चांगलं तालमेल थ्रो एवढा चांगला आला नाहीये. त्याचा फायदा मिळाला. समीकरण शेवटचे 4 चेंडू आणि 14 धावेची आवश्यकता. हा बॉल फार महत्वाचा ठरणार आहे या मॅच मध्ये. सामना थोडासा डिफिकल्ट कठीण बनत चाललाय कारण बाउंड्री आली नाहीये. 4-14चं समीकरण आहे. आर्यन याचा बॉल जागेवरून मारण्याचा प्रयत्न. आता चुकी केली नाहीये. सरळ हातामध्ये दिलाय कॅच. वैभव पाटील होतील झेलबाद. शेवटचे 3 चेंडू आणि 14 धावा. नवीन खेळाडू तकदीर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. 4थ्या क्रमांकावरती तकदीरला दाखल करण्यात आलं. तो आयकॉन वैभव पाटील यांची मिळाली विकेट. त्यामुळे सामना आता कठीण बनतोय की का. 3 बॉल 14 धावा. हा बॉल फार महत्वाचा आहे. कमीत कमी 2 तरी यायला हव्यात जेणेकरून सामना जिवंत राहील. आणि तो जर डॉट बॉल आला तर सामना टाकीगाव संघाच्या बाजूने मोठा बनणार आहे. 3 बॉल 14ची आवश्यकता. तीनला 14 फाईन लेग मध्ये खेळून काढल्या. फटका क्षेत्ररक्षक धावतायत. एक सिंगल पूर्ण करण्यात आली. दुसरा धावेचा प्रयत्न
इथे दुसरी बनू शकते, रनआउटचा चान्स आहे. तिकडे कोण जिंकेल, बॉलर्स की बॅट्समन, प्रयत्न दोघांनी दाखवला आहे, परंतु इथे प्रॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितपणे पोहोचले ते सांगतायत अंपायर्स. आता समीकरण शेवटचे 2 बॉल, 12 धावेची आणखीन आवश्यकता. शेवटच्या 2 बॉलमध्ये 12 काढायचे आहेत. दोन्ही षटकारच मारावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. 2 बॉल 12. शॉर्ट पिच बॉल, टप्पा बॉल, फायदा उचलू शकले नाहीयेत. शेवटचा 1 बॉल, 12 धावेची आवश्यकता. फायनल मध्ये पोहोचण्याची संधी. 11 टाकीगाव संघ आघाडीवर राहिला. आता चला लगेच पुढच्या मॅच मध्ये दाखल व्हा. बामणडोंगरी अंडर-22 टीम निर्णयासहित राहुल. शेवटचा बॉल आहे, तो देखील येईल डॉट. थेट फायनल मध्ये 11 टाकीगाव संघाचा अभिनंदन. अभिनंदन टाकीगाव टीम फायनल मध्ये पोहोचलाय. चैतन्य पाटीलचा संघ. बामणडोंगरी अंडर-22 टीम चला मैदानामध्ये. बॅटिंग करत असाल तर खेळाडू पाठवा सलामीचे आणि